असलं तळलेलं मासं खाण्यासाठी जीभ तर लय आतुर झाली होती. खूप दिवस झालं जिभेला माशाची चवच नव्हती. मग काय मागचा पुढचा विचार ना करता मैनासोबत टांग मारून गेलो की गावात. बाई ह्या टिप्पिरी मोठंच्या मोठं मास होतं, पण जी चव या चिलापी माशात आहे ती या मोठ्या माशामध्ये कुठली? म्हणजे कसं दिसाय मोठं आणि चवीला खोटं. हंगाशी आता कसं मास खायचं इथं म्हणल्यावर कानाकानाच वाघ लागलाय की कामाला. सगळ्यात आधी मास चांगलं धुवून घ्या आणि त्याच्यावरनं हळद आणि मीठ टाका आणि त्याला चांगलं असं गुळसून गुळसून घ्या. वरून घाला थोडा गरम मसाला, पुन्हा घाला खोबरं आणि कोथिंबीरीचा कूट आणि पुन्हा घाला आलं लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट. पुन्हा थोडी वैशी घाला चटणी बर का, प्रमाणातच, नाहीतर लय मोठा राडा करचाल आणि तुला इसरून कसं चालेल. आणि इकडे बघा 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 बघा, ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. सगळा मसाला असा टाकून झाल्यावर माशाचं पीस चांगलं त्या मसाल्यामध्ये चांगलं गुळसून घ्यायचं. आणि एक सिक्रेट सांगू, एक मुठभर घ्यायचा असा गरा, त्याच्यात वैसं घालायचं मीठ आणि थोडं घालायचं तिखट आणि त्याला चांगलं असं कुस्करून घ्यायचं. आणि टान टाडान असं माशाचं पीस घ्यायचं, त्याला चांगलं खालनं वरनं मागणं पुढनं असा गरा लावून घ्यायचा सगळीकडं आणि एक एक करत सगळं मास असं गरम तेलात फ्राय करून घ्यायचं. तुम्हाला आवडतात का फ्राय केलेलं मास? बाई ताट असं सजवायचं की ज्याला बघून भूक तर दुप्पट तिप्पटच झाली पाहिजे बघा. मासा तर एकदम मऊझार शिजला होता बघा. घेतला असा माशाचा घास आणि खाल्ला आणि मग काय मिटवली की जिभेची आतुरता.